अनिका, अनु बेबी, आर यू मॅड? तुला भाजलं नाही ना बच्चा? हा काय प्रकार आहे? का करतेस तू असं? राजन आत घेऊन चल हिला. चल. अनिका, अगं इट्स अ गेम. तू नॅशनल चॅम्प आहेस बाळा. एक गेम हारल्याचं एवढं मनाला लावून घ्यायची काही गरज नाही. डॅड प्लीज, तू आता मला लेक्चर देऊ नकोस. यू कांट अंडरस्टँड. आता मला आतून कसं वाटतंय, किती जळतंय आतून. आय लॉस्ट द मॅच अँड आफ्टर दॅट त्याच्याहून बॅड मला त्या गावच्या सोबत हँडशेक करावा लागला. यू त्या कमळी सोबत हँडशेक करावा लागला. आय हेट हर मॅन. अनु बेबी, तू काय ते गावंढळ मुलीच्या वाटेला चालली आहेस? हा, अगं तिची लायकी तरी आहे का तुझ्यासमोर उभी राहायची? नो मॉम, ती मला हरवलंय. मी तिला नाही सोडणार. अनिका प्लीज. राजन, बघ, इट वॉज जस्ट अ गेम. खेळामधल्या गोष्टी इतक्या मनावर घ्यायच्या नसतात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे रिवेंज अशी भाषा वापरायची नसते. इतकं मनाला लावून घ्यायचं नसतं. हे यातलं काहीच शिकवलं नाहीस तर चांगलं होईल राजन. राजन, कसं आहे ना, तुझा स्वभाव लहानपणापासून असाच आहे. पण जग तसं नसतं. खेळ असू देत किंवा आयुष्य, प्रत्येक डाव हा जिंकलाच पाहिजे. आणि मग ते जिंकण्यासाठी काही करावं लागलं तरी चालेल. आणि ही जर का माझी नात असेल तर तिला जिंकावंच लागेल. राणी आजी, थँक गॉड यू केम. माझा इथे खूप इन्सल्ट होतोय. माहितीये मला, पण आता मी आले ना, आत्ता काळजी नाही करायची. रडायचं नाही. काय सांगितलं? आपण रडायचं नाही. ज्यांनी आपल्याला खूप त्रास दिलाय ना, त्यांना रडवायचं. कामिनीचा डाव म्हणजे वर्मावर खाव. आत्या प्लीज, असलं काहीतरी तिच्या डोक्यात भरवू नकोस. राजन, तू प्लीज गप्पच बस. इथे माझ्या मुलीला इतका त्रास होतोय, तू त्या गावंढळ मुलीला बडबडायला पाहिजे, तर तू आपल्या अनुला बोलतोयस. बस झालं, तू आज जा, फ्रेश आणि झोप. तुझा मला आईशी बोलायचंय. अनु बेबी, तू डॅडकडे अजिबात लक्ष देऊ नकोस. पण खरं सांगू, तू त्या गावंढळ मुलीसाठी स्वतःला त्रास करून घेतलेला मला अजिबात आवडलेला नाहीये. अगं तुझी अवस्था तर बघ, तुझा हात बघ. बेटा, तुला जो त्रास झाला ना, ह्याच्या 10 पटीने तू तिला त्रास द्यायचा. जो आपल्या वाटेला जातो ना, त्याची दुखरी नस ओळखून तिथे घाव घालायचं. राईट राणी आजी. आता बघच तू, मी तिची दुकडी नास पकडेन ते. दॅट्स लाईक माय डॉटर, माय डार्लिंग. खूप थकली असशील नास? एक काम कर, स्वतःच्या रूममध्ये जा, आराम कर आणि अति विचार अजिबात करू नकोस. येस. गुड नाईट. गुड नाईट. जर अगिणी, तू पण जा. आई, समजाव तुझ्या नवऱ्याला. इतके वर्ष तुझ्याबरोबर संसार करून आईच्या नेभळट संस्कारामधनं तो अजूनही बाहेर पडलेला नाहीये. इतक्या वर्षांच्या संसारानंतर बायकोच्या होला हो करायचं, हे सुद्धा त्याला अजून जमलेलं नाहीये. हो ना. काय हो ना? हे तुझं फेल्युअर आहे. आई, तू पण ना. कोण आहे ही कमळी? येऊ दे तिला माझ्या समोर, मग दाखवते कामिनी कसं काम तमाम करते ते. म्हणजे कळेल तिला
कामिनीचा डाव विजय वर्मावर खाव. आई एक डाव ऐक की ग. माझं चुकलं. मी परत अशी कधीच चूक करणार नाही खरं. मी अशा पद्धतीनं घराच्या बाहेर जायला नको होतं. आता तुला तर माहित आहे ना व, मला हे बक्षीस काहीच नको. मला मुंबईला शिकायला जाऊ दे बस. आये अगं मी लय अभ्यास करीन. एवढा अभ्यास करीन की नाही पेपरातच माझा फोटो येईल. तेव्हा अख्खं गाव म्हणल बघा सरोजच्या कमळीनं आईचं कसं नाव काढलं. अगं सगळीकडे नुसताच आपला विषय होईल. आय जाऊ दे की ग मला मुंबईला. अगं ती काय म्हणते ते जरा ऐकून तरी घे. केव्हापासून सांगते ते लेकरू एवढं हातापाया पडून. आये अगं मला की नाही बक्षीस म्हणून फ्री सीट मिळाल्या बघ. खरं सांगायलोय. अगं मी तिथं जाऊन फक्त शिकणार आहे, दुसरं काहीच नाही करणार. एवढी शिकीन की नाही प्रत्येक वेळेला मला अशी फ्री सीट मिळेल बघ. आये मी तुझ्याकडनं 1 रुपया बी नाही घेणार शपथ. अगं बर तू म्हणशील त्या पोराशी लगीन बी करायला तयार आहे. जाऊ दे की ग मला मुंबईला. राजन, आज तू अनुसमोर मला किती बोललास, तेव्हा कुठे गेले तुझे घरातले संस्कार? एकतर तिला चुकीचे सल्ले देत फिरत असतोस आणि आज तिच्या समोर आणि आई समोर तू मला केवढा बोललास. इतक्या वर्षाचा संसार आपला, एकदा तरी तू माझ्या बाजूने बोललायस नाही. आणि तुझी आई सतत मला घालून पाडून बोलत असतात त्या. आणि आता तू सुद्धा मस्त. रागिणी अगं काय बडबडतेस? याचा कशाला काही ताळमेळ आहे का? आणि अनिकाला मी 4 चांगल्या गोष्टी समजवण्याचा प्रयत्न करत होतो. काल काय झालं माहितीये तुला? काल अनिकाने सुधाताईंवर हात उचलला, ज्याबद्दल तिला अजूनही काहीही वाटत नाहीये. याची काळजी वाटते मला. सिरियसली? हो. तुला तिची काळजी वाटते? राजन, ती आज मॅच हरलीये. त्या गावछाप आणि गावंढळ मुलीशी तिला हात मिळवणी करावी लागली. तिला त्याचा किती त्रास होत असेल याचा विचार केलास? काय तू काय करत होतास तेव्हा? बोल ना, तू काय करत होतास? मी तुला सांगते तू काय करत होतास. तू आणि तुझी आई तुझ्या मोठ्या मुलीला आणि तुझ्या बायकोला परत कसं आणायचं याच्या गप्पा मारत होतात. काय बरोबर बोलते ना मी? सगळं ऐकलंस ना तू? मग हे सुद्धा ऐकलं असशील की मी आईला काय समजवण्याचा प्रयत्न करत होतो. मी आईला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो की ज्या व्यक्ती हयात नाही आहेत त्यांची वाट नको पाहूया. ज्या पोटतिडकीने तू बोलत होतास ना, मला तर असंच वाटत होतं त्या दोघी जर जिवंत भेटल्या ना तर तू आणि तुझी आई त्या दोघींना वाजत गाजत या घरात घेऊन याल आणि आम्हा दोघींना कचऱ्यासारखं फेकून द्याल. स्टॉप इट रागिणी, स्टॉप इट. जा जाऊन झोप. राजन प्लीज, आय से प्लीज जा. तुझ्या याच प्रेमापोटी अनिका वाया जाईल याची भीती वाटते मला. कसं सांगू हिला? अन्नपूर्णाताई, सदानंदराव, तुम्हा दोघांना भेटून आनंद झाला. पण तुमच्या चेहऱ्यावर चिंता का दिसते? काय झालंय? गुरुजी, आम्ही जेव्हा आमच्या थोरल्या नातीची अगदी आशाच सोडली होती तेव्हा तुम्ही आम्हाला दिलासा दिला की ती जिवंत असणार. तेव्हापासून मनाला एकच ओढ लागून राहिली की कधी एकदा आम्ही तिला डोळे भरून बघतोय. मी ती या घरात लवकरात लवकर येऊ दे म्हणून देवीला कौल लावला होता.
देवीने तसा कौल दिला सुद्धा, पण तरी गुरुजी मनात शंका येते, मनाची चलबिचल होते. तर आता कृपा करून तुम्हीच काहीतरी वाट दाखवा. आई, मी का नाही जाऊ शकत मुंबईला? काय आहे त्या मुंबईत? नेमका तुझा प्रॉब्लेम काय ते तर सांग. आई, तू सारखं का नाही म्हणतेस? काय बोलत बी नाहीस, मी काय समजायचंय? आई, मी का जाऊ शकत नाही मुंबईला? तू एकदा काय तो विषय सांगून टाक. तू काहीतरी लपवतीयस. कमळे, ताई, तुम्हाला देवीने अगदी योग्य संकेत दिलाय. मी म्हटलं होतं ना, तुमची मोठी नात जिवंत आहे. तुमची मोठी नात तुमच्या आयुष्यात लवकरच येणार आहे. आणि तिचं पाऊल जेव्हा या वास्तूत पडेल तेव्हा सगळं बदलेल. तेव्हा निश्चिंत मनानं तिच्या स्वागताची तयारी करा. आई, काय कर? आई, सोड आई. सोडते बाबा, सांगा की. सोड म्हणलं ना. आबा माग बघ. आता तुम्ही मध्ये नाही पडायचं. तू हो माग. हो कमळे, मला वचन दे. मला वचन दे, या पुढं तू मुंबईला जायचं नाव बी काढणार नाहीस. दे मला वचन. कमळे, नाही फेकते लाकूड. काय येड बीड लागले का काय तुला? कशा पाहिजे स्वतःला त्रास करून घेतेस तू? आई, मी पाया पडतो तुझ्या. तू म्हणशील तसं आपण करू. मी ऐकतो सगळं तुझं. खरंच स्वतःला त्रास करून नको घेऊ आहे. चल माझ्या बरोबर. कुणी काहीही म्हणो, आता माझी पक्की खात्री आहे, माझी मोठी नात जिवंत आहे. ती मला भेटणार आहे. आता लवकरात लवकर ती या डोळ्यानं दिसू दे, एवढी एकच इच्छा आहे. सरू, तुझा देवावरचा विश्वास कमी झालाय का? काय असं काय बोलायलंय आबा? आपण कायमच तुळजाईच्या पायावर डोकं ठेवतात. अगदी मनापासून भक्ती केली तिची. तुळजाई आपल्याला कधी त्रास होऊन देईल का? अगं देईलच काळजी असते आपल्या लेकरांची.
आबा तुम्ही काय बोलताय मला समजेल असं बोला. तुला काय वाटतंय हे तुझ्या अशा वागण्यानं तू कमळीचं भविष्य बदलू शकणार आहेस? पण आबा तू आता तिच्या संग जसं वागायला लागली आहेस त्यानं तिला त्रास व्हायला लागलाय. हे तुला समजत नाही काय? मला एक सांग, तिला माहिती तरी आहे का तू तिला मुंबईला जायला नको का म्हणतेस ती? तुम्हाला तर माहिती आहे ना मी तिला का नाही म्हणते ते. तुम्हीच सांगा ना मी कसं पाठवू तिला मुंबईला. आणि मी तिला मुंबईला पाठवलं आणि तिथं तिचं काही पुरी, तुला कसली भीती वाटतेय ते मला समजते, पण तू घाबरतेस कशाला? देवीचा आशीर्वाद हाय आपल्या माग. आता बघ, तू कमळेला मॅच खेळायची नाहीस म्हणून कोंडून ठेवलंस, पण ती खेळलीस का नाही आणि जिंकली बी. बाय, ह्योच विचार आहे देवीचा. आपल्या कमळीच्या डोक्यावर देवीचा हात आहे, मग कशाबाई चिंता करायची? हे बघ सरू, आता लई विचार करू नको. समजा त्या देवीवर सोडून दे. आबा आपण एक काम करूया, कमळीला देवीचा कौल लावायला लावूया. आपण कमळीला देवळात दिवा लावायला लावूया आणि उद्या सूर्योदय होईपर्यंत तिनं दिवा पेटतात ठेवला तर आपण समजायचं की कमळीवर देवीची कृपा आहे. आणि जर दिवा येजला तर तू म्हणशील ते करू की आम्ही दोघं बी. काय म्हणतीस? हे बघ सरू, कौल लावायची आपली जुनी पद्धत आहे, पहिल्यापासूनच चालत आली आहे ती. आणि तुझा पण विश्वास आहे की याच्यावर. मग कौल लावून बघायला काय जातंय? तुझी काळजी पोरीच्या सपनाआड येत असेल तर कसं चालेल? म्हणून तर म्हणतोय, कमळीच्या आयुष्याचं काय करायचं ते तुझंही ठरवल. बरोबर बोलतोय ना हो मी? काय करू मी सांगा ना. कसं समजावू तिला? तुमच्या पोरीला मी तुमच्यापासून लांब ठेवायचा लई प्रयत्न केला. ती खुश राहावी आणि तुम्ही तुमच्या संसारात खुशाल राहावं यासाठीच मी हे असं वागायलोय. खरं आता ती वयात यायला लागली, स्वप्न बघायला लागली. मी तिला कितीही समजवायचा प्रयत्न केला, ठीक आहे माझं ऐकतच नाही. तिला तिला तुमच्याकडेच यायचं असतंय, तिकडं त्या शहराकडं. मी किती समजवा ती काय माझं ऐकत नाही.
पण मला तिच्या भविष्याची काळजी वाटते हो. पण मी आता ठरवलंय, आबा म्हणतात तसं समद देवी आईच्या मर्जीवरच सोडायचं. आता देवी तुळजाईच माझ्या कमळीचं भविष्य ठरवाल. तीच आता कमळीला मार्ग दाखवाल. काय ग आज काय बघायलास? मी अजून जागी कशी हाच विचार करतेस ना? आहे विसरू नकोस, मी बी तुझीच लेक आहे. तू जितकी हट्टी आहेस तितकी मी बी आहे. आणि खरं सांगू, तुळजाई जशी अख्ख्या जगाची आई आहे तशी तू माझी आई आहे. आणि देवीच्या विरोधात जाऊन आपण काहीच करत नाही, तसंच मी बी तुझ्या मनाविरोधात जाऊन काय सुद्धा करणार नाही. हे बघ, ओल्ड मॅन कसं ढाराडूर झालेत. असं घोरायला लागलं जसं काय अख्ख्या जगाची चिंता देवीवर सोपवून मोकळे झालेत. अरे तुम्ही दोघी जाग्याच आहे वे. आणि तू दिवा बी इजला नाही अजून. आई तुळजाई, माझ्या पोरीच्या दिव्याचं रक्षण कर. कमळे, तुझी समधी स्वप्न पुरी होतील बघ. माझा आशीर्वाद आहे तुला. अजून लय वेळ हाय उजडायला. अगं माझं सपन पूर्ण करण्यासाठी एक रात्र काय, अशा 10 रात्री जागायला तयार आहे मी. आणि हे तर मी पुरं करणारच. कमळाबाई, काळजी सोडा. तुळजाई हाय तुमच्या पाठीशी. होय मग आबा, मी मुंबईला जाणार म्हणजे जाणारच. जय भवानी. जय भवानी. आई तुळजा भवानी, तुला तर ठाव आहे मी कमळीला मुंबईला का जाऊ देत नाही ते. ती हिताच सुरक्षित आहे. ती मुंबईला गेली तर तिथे तिचं काय होईल काय बी सांगता यायचं नाही. ती जर का तिकडे गेली आणि तिथं नाही नाही, मी हे काय होऊ द्यायची नाही. आई, आजपासून मी तुझी जी काय भक्ती केली असेल, जी काय सेवा केली असेल, ती समधीपणाला लावायला तयार आहे मी. माझी एकच कळकळीची विनंती आहे तुला आई. मी पदर पसरते तुझ्यामुळं. माझ्या कमळेला कौल देऊ नकोस. यो दिवा विजलाच पाहिजे. माझं हे मागणं मान्य कर देवी आई. या आईवर दया कर, दया कर.
मागणं पुरं केलंस तू आई. लय कृपा झाली बघ तुझी. थांबा आबा. यो पाऊस वारा इजा हे समजा मी केलेलं नाही आहे. ही देवीचीच इच्छा असेल तर देवीनं आपल्याला कौल दिला होता. आपलं ठरलं होतं देवी आपल्याला जो कौल देईल तो मान्य करायचा. मग आता देवीलाच ठरवू दे या दिव्याचं आणि कमळीच्या सपनाचं काय करायचं ते. पाऊस तो पडायला खरं, पण कमळीवर पडत नाहीये. मी बघतो. आता ह्यो आणि कोण का असे ना, या घडीला देवीनेच धाडला याला.